नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बीजेपीने स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचे जे 22 मुद्दे आहेत ते 22 मुद्दे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। सर्वांना ही व्हिडिओ अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असणार आहे। सदर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय जनता पार्टीने आज रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये समृद्ध भारतासाठी ही आहे मोदीची गॅरंटी या वाक्याचा आधार घेऊन हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावरती भर दिला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा जाहीरनाम्यामध्ये पहिला दुसरा मुद्दा असा आहे, भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आणि त्यासाठी प्रयत्न केले जाणार। त्यानंतरचा मुद्दा 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणार। पुढचा मुद्दा 3 कोटी ग्रामीण महिलांना बनविणार लखपती दीदी अंतर्गत लखपती। चौथा मुद्दा, जे बचत गट असतात त्या बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांचे उत्पादन बाजारपेठेमध्ये पोच करण्यासाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिला जाणार। सहावा मुद्दा, नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतशीरपणे अंमलबजावणी केली जाणार। सातवा मुद्दा, उद्योगांसाठी आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून संरक्षण होण्यासाठी स्वस्त विमा योजना उपलब्ध करून दिला जाणार। आठवा मुद्दा, मिळणार क्रेडिट कार्ड स्वस्त विमा सुविधांचा लाभ। हे MSMEच्या विकासासाठी हा मुद्दा सर्वात उचलून धरला जाणार आहे। त्यानंतर लघु उद्योगांसाठी GSTचे पोर्टलचे सुबलीकरण सर्वांना सहजपणे हँडल करता येणार, वापरता येणार यासाठी प्रयत्न करणार। 10वा मुद्दा, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण। पुढे मध्यमवर्गीय परिवारांसाठी सर्वांना मिळणार स्वस्त आणि आरोग्य सेवा सुविधा। 12वा मुद्दा, विश्वकर्मा योजनेअंतर्गत टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून PM विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समुदायाला बनवून अधिक सशक्त। त्यानंतरचा 13वा मुद्दा शेतकऱ्यांसाठी आहे, गुरांच्या पाय आणि तोंडाचे रोग यासाठी प्रतिबंधक करणार, यासाठी प्रयत्न करणार। आणि 14वा मुद्दा, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीला लाभ मिळण्यासाठी विविध योजना सुरू करणार। पुढे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवला जाणार। किसान समृद्धी केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार झपाट्याने केला जाणार। 15वा मुद्दा, दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार केला जाणार शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी। त्यानंतरचा पुढचा मुद्दा, वन नेशन वन इलेक्शन लागू करणार। आणि 18वा मुद्दा, समान नागरी कायदा लागू होणार। 19वा मुद्दा, गरीब परिवारांसाठी मोदीची गॅरंटी 5 वर्ष मिळणार मोफत रेशन। यानंतरचा पुढचा, सर्वांना घर, शुद्ध पाणी आणि PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत वीज मिल होणार 0। अशा पद्धतीने हा मुद्दा आहे। त्यानंतरचा 21वा मुद्दा, आयुष्मान भारत जन औषधी केंद्र, आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्य सेवा। त्यानंतरचा शेवटचा 22वा मुद्दा, झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाचे घरे। अशा पद्धतीने मित्रांनो, जे नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पार्टीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, या जाहीरनाम्यामधील महत्त्वाचे 22 मुद्दे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे विद्यार्थी असतील, समाज असेल, शेतकरी असतील, उद्योगधंदे असतील, बचत गट असतील, या IT क्षेत्र असतील, या सर्वांसाठी महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाचं काम करणार या संदर्भात शाश्वती किंवा आश्वासन देण्याचा प्रयत्न या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेले आहे। हे सर्व जाहीरनामा, हे सर्व मुद्दे सर्व समाजाच्या हिताचे असल्याकारणे सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।